Hello student, our today's point is preparation and properties of alkanes. First, preparation of alkanes. Alkanes are prepared by different ways. First is industrial preparation. Industrially, that means on large scale, alkanes are prepared from crude petroleum as well as from crude oil. From crude petroleum as well as from crude oil by fractional distillation. Distillation process it is prepared. अनेक वर्षांपासून जे हिरव्या वनस्पती जमिनीमध्ये गाडले गेलेले त्यांचं रूपांतर क्रूड ऑइलमध्ये होतं आणि त्या क्रूड ऑइलपासून फ्रॅक्शनल डिस्टिलेशननं अल्केन्स प्रिपेअर केलं जातं. सेकंड, फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. फ्रॉम अनसॅच्युरेटेड hydrocarbons. That is from aliphatic unsaturated hydrocarbons from alkenes and alkynes. Unsaturated, they having less number of hydrogen. Alkenes and alkynes or hydrogenation, that is catalytic hydrogenation, gives alkane product. Alkenes having carbon-carbon double bond. Alkenes मध्ये carbon-carbon double bond, hydrogenation reaction होणार. In presence of nickel or palladium or platinum catalyst, and heating is essential at about 473 to 573 Kelvin. It gives alkane as a product, means carbon-carbon single bond. Carbon-carbon double bond is converted into carbon-carbon single bond as well as carbon-carbon triple bond, that is alkynes. This is general form of alkene. Alkynes plus twice of H2. इथं 2 हायड्रोजन कमी आहे आणि 2 हायड्रोजन ॲड झाले तर डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड होतं आणि इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे अल्केन्सपेक्षा 4 हायड्रोजन लेस म्हणून इथं ट्वाइस ऑफ H2 आपण केलं इन प्रेझेन्स ऑफ सेम कॅटलिस्ट. ते काय आहे तर कॅटलिस्ट आहे. इट कॅरीड आउट हायड्रोजनेशन रिॲक्शन आणि यांचा रोल काय, adsorption of hydrogen gas. they particularly adsorb the hydrogen gas. adsorb असा शब्द वापरलाय मी. 2 प्रोसेस आहे, एक absorption प्रोसेस, एक adsorption प्रोसेस. absorption मध्ये पेनेट्रेशन ऑफ वन सबस्टन्स इनटू द बल्क ऑफ द अनदर सबस्टन्स. डायरेक्ट पेनेट्रेट होतो, जसं चॉक मध्ये इंक पेनेट्रेट होते, ॲब्सॉर्ब होते. स्पंजमध्ये पाणी ॲब्सॉर्ब होतं, ते ॲब्सॉर्प्शन. आणि इथं ॲडसॉर्प्शन मीन्स ॲक्युमुलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन दी सरफेस ऑफ अनदर सबस्टन्स. इथं फक्त सरफेसवरती एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवर ॲक्युमुलेट होतो, जमा होतो. तिथं फिजिकल किंवा केमिकल बॉन्डिंग होते, परंतु आत तो ॲब्सॉर्ब होत नाही. आणि जो कॅटलिस्ट आहे तो फक्त सरफेस एरिया त्याची वापरतो, म्हणजे दुसरा सबस्टन्स ॲक्युमुलेट होण्यासाठी तो त्याचा सरफेस एरिया देतो आणि पर्टिक्युलर सबस्टन्स हा पर्टिक्युलर दुसऱ्या सबस्टन्सवरच ॲडसॉर्ब होऊ शकतो. गिव्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, दॅट इज अल्केन ॲज अ प्रोडक्ट. अल्केन. मग आता आपल्याला ह्याचे आपण हे झाले जनरल फॉर्म, जनरल रिॲक्शन. याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघू. Methane is not prepared by using
दिस रिॲक्शन, इथं कुठलाही मिथेन आपण गॅस तयार करू शकत नाही, कारण अल्किन्स कार्बन कार्बन 2 कार्बन्सपासून सुरू होतं. दॅट इज फर्स्ट मेंबर ऑफ अल्किन हॅव्हिंग 2 कार्बन ॲटम्स ॲज वेल ॲज फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन्स ऑल्सो हॅव्हिंग 2 कार्बन ॲटम्स. यांची सुरुवातच 2 कार्बनपासून होते, म्हणून आपण इथं मिथेन प्रिपेअर करत नाही, तर आपण इथेनपासून ह्या रिॲक्शन स्टार्ट करू शकतो. CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2. आता ॲडिशन कुठं होते, तर अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड, जिथं डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप आहे आणि याचं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फंक्शनल ग्रुप आहे. मग डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. इथं तुम्ही हीटिंग लिहू शकता, पर्टिक्युलर टेम्परेचर, किंवा हीटिंगचं साईनही तुम्ही देऊ शकता. गिव्ज CH3 सिंगल बॉन्ड CH3 इथेन. Ethene gives ethane as a product. Ethene. How ethane is prepared from? How ethane is prepared from ethene? असा क्वेश्चन असू शकतो. किंवा what is action of hydrogen in presence of nickel catalyst on ethene? मग त्यावेळेस आपल्याला इथिनचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. हायड्रोजनेशन रिॲक्शन आणि त्यापासून कुठला प्रोडक्ट होणार त्या प्रोडक्टचं स्ट्रक्चर लिहून तिथं नाव लिहायचं. इथं एक्सप्लेनेशनची सेकंड, जिथं आपण ऑर्गॅनिक रिॲक्शन लिहितो, ऑर्गॅनिक रिॲक्शनवर जिथं क्वेश्चन विचारला जातो तिथं आपल्याला एक्सप्लेनेशनची कुठलीही आवश्यकता नसते. फक्त आपल्याला ती रिॲक्शन कशी येते हे माहीत असणं गरजेचं असतं आणि त्या माहीत करून घेण्यासाठी आपण ते पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. परंतु ज्यावेळेस आपण रिॲक्शन पेपरमध्ये लिहितो, आपण पेपर वर्क करतो, त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनची कुठलीही आवश्यकता नसते. तिथं फक्त जिथं राईट अ शॉर्ट नोट ऑन, गिव्ह रिझन असे क्वेश्चन असतील तिथंच एक्सप्लेनेशन मात्र लिहायचं. इथं डायरेक्ट तुम्ही फक्त रिॲक्शन लिहिली तरीसुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळतात. देन प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ पॅराडियम. कुठलाही एक कॅटलिस्ट लिहिला तरी चालेल. 473 केल्विन हाय टेम्परेचर गिव्ज CH3 CH2 CH3. बघा हा एक बॉन्ड ब्रेक होतो, एक हायड्रोजन इकडे अटॅच होतो, एक हायड्रोजन इकडे अटॅच होतो. अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये होतं. ह्या आपण CH3ला इथं ह्या CH3ला कुठलाही आपण बदल करत नाही आहे. नेहमी रिॲक्शन ज्या होतात तर त्या फंक्शनल ग्रुप ओरिएंटेड असतात. फक्त काहीच रिॲक्शन, ज्या रिॲक्शन रिअरेंजमेंट रिॲक्शन असतात तिथंच मात्र दुसरे जे कार्बन चेन्स असतात त्यांची अरेंजमेंट होते वेगळ्या प्रकारे. परंतु जनरली ज्या रिॲक्शन ह्या फंक्शनल ग्रुप ओरिएंटेड असतात तिथं इतर जी चेन आहे त्या चेनला कुठेही आपण चेंजेस करत नाही आहे. प्रोपीन कन्वर्टेड इंटू प्रोपाइन. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. ब्यूटीन ब्यूटुइन कन्वर्टेड इंटू ब्यूटेन. CH3 CH2 CH2 CH3. ब्यूट 2 इंटू ब्यूटेन. ब्यूट 1 इन असेल किंवा ब्यूट 2 इन असेल तरी रूपांतर कशात होणार, ते ब्यूटेनमध्ये होणार. आता ह्याच रिॲक्शन आपल्याला अल्काईनसाठी घ्यायच्या. मग अल्काईनसाठी आपण काय करणार, आता ह्या 3 एक्झाम्पल्स आपण अल्किनशी घेतले. अल्काईन्स इथं आपण जर ट्रिपल बॉन्ड दिला तर ट्रिपल बॉन्डसाठी एक आपल्याला हायड्रोजन इथं लेस करावं लागेल आणि हे काय होईल, इथाईन. आता इथं मात्र ट्वाइस ऑफ H2 करावं लागेल आणि प्रोडक्ट मात्र तोच असेल इथेन. इथे आपण जर ट्रिपल बॉन्ड केला, हा एक हायड्रोजन काढून टाकावा लागेल, यातलाही एक हायड्रोजन काढून टाकावं लागेल आणि ॲडिशन मात्र ट्वाइस ऑफ H2 करावं लागेल. प्रोडक्ट मात्र सेम असेल. इथं ब्युटाईन जर केलं
डबल बॉन्ड ऐवजी ट्रिपल बॉन्ड केला आणि याचं नाव आलं ब्यूट 2YNE आणि हा प्रोपाईन. आता इथं 1 प्रोपाईन 2 प्रोपाईनची गरज नाही, कारण इकडनं जरी केलं ते 1 प्रोपाईन असेल, इकडनं जरी केलं तर 1 प्रोपाईन असेल, म्हणून फक्त आपण प्रोपाईन त्याला नाव देऊ. ट्वाइस ऑफ H2 gives butane as a product. Then third reaction from alkyl halide. That is by using alkyl halide preparation of alkanes. Starting is alkyl halide. Alkyl halide is represented as RX, where X may be fluorine, chlorine, bromine or iodine. एक्सच्या ठिकाणी आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन ऐवजी कुठलाही घेऊ शकतो. आणि हा R म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप मे बी CH3, C2, H5, C3, S7 एक्सेट्रा. कुठलाही अल्किल ग्रुप आपण त्यामध्ये घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल CH3Cl, it is treated with zinc in presence of SCl. It gives nascent hydrogen. आता ॲक्टिव्ह मेटल लाईक झिंक आणि SCl ची जर रिॲक्शन केली, SCl हा काय आहे, स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे. इट इझिली ऑक्सिडायझेस. gives ZnCl2 plus twice of H. It gives nascent hydrogen. बॅलन्स रिॲक्शन करत असताना आपल्याला इथं काय करावं लागेल, ट्वाइस ऑफ HCl करावं लागेल आणि त्यापासून नेसंट हायड्रोजन मिळतो. जो नेसंट हायड्रोजन हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो, NaSCENT, नेसंट हायड्रोजन. हायड्रोजन आणि मगाशी आपण जो लिहिला होता H2 याला म्हणतात मोलेक्युलर हायड्रोजन. नेसंट हायड्रोजन इट इज रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट आणि दिस इज मोलेक्युलर हायड्रोजन. हा फरक आहे लिहिण्यामध्ये. आता इथं क्लोरीन निघून जातो, हॅलोजन निघून जातो आणि त्याऐवजी काय येतो, हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो. मग 2 हायड्रोजनपैकी एका हायड्रोजन बरोबर क्लोरीन रिॲक्ट होतो, म्हणजे बाय प्रोडक्ट काय मिळणार, तर HCl बाय प्रोडक्ट मिळणार. गिव्ज CH4 प्लस HCl. आता आपण हॅलोजन चेंज करू शकतो. C2H5Br प्लस ट्वाइस ऑफ H इन प्रेझेन्स ऑफ ZnSCl गिव्स C2H6 प्लस HBr. देन CH3CHICH3 आइसोप्रोपिल आयोडाइड प्लस ट्वाइस ऑफ H. Zn in presence of HCl gives CH3, CH2, CH3 plus HI. Question is how isopropyl iodide is converted into propane. How isopropyl iodide is converted into propane, or what is action of zinc in presence of HCl on isopropyl iodide. म्हणजे 2 प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हाऊ आइसोप्रोपिल आयोडाइड इज कन्व्हर्टेड इनटू प्रोपेन, or what is action of zinc in presence of hydrochloric acid
ऑन आयसोप्रोपिल आयोडाईड. आयसोप्रोपिल आयोडाईड किंवा आयसोप्रोपिल आयोडाईड न देता 2 आयोडोप्रोपेन असाही शब्द दिलेला असेल, और 2 आयोडोप्रोपेन. म्हणजे क्वेश्चन जो असतो तो शब्दामध्ये विचारलेला असतो आणि आपल्याला आन्सर मात्र रिॲक्शनच्या स्वरूपात, फॉर्म्युलेच्या स्वरूपात लिहायचं असतं. बरेच विद्यार्थी काय करतात, मग तो असा करतो, तो तसा करतो, इकडून येतो तिकडून येतो, अगदी निबंध लिहिल्यासारखंच तिथं निबंध लिहून ठेवतात. तर आपल्याला तसा निबंध न लिहिता फक्त आपल्याला सिम्पली त्याची रिॲक्शन लिहायची असते. Then second reaction by using alkyl halide, that is Wood's reaction. First is catalytic by using reducing agent. By using reducing agent. कुठला reducing agent वापरला? Zn in presence of HCl. Second reaction Wood's reaction. When alkyl halide treated with active metal like sodium in presence of dry ether, gives higher alkane as a product. R higher alkane plus NaX. आता हायर अल्केन प्रोडक्ट मिळतो म्हणजे इथं काय असलं पाहिजे, ट्वाईस ऑफ आर एक्स. आता हे ट्वाईस एक्स झालं, ट्वाईस आर एक्स केल्यामुळे, तर इथं सुद्धा काय असणार, ट्वाईस ऑफ NaX बाय प्रोडक्ट असणार. आणि त्यामुळे आपल्याला इथं घेताना सोडियम सुद्धा ट्वाईस घ्यावं लागणार. जनरली सिमेट्रिकल अल्केन्स आर प्रिपेअर्ड, म्हणजे जेवढे कार्बन ॲटम आपण स्टार्टिंगला वापरले त्याचे दुप्पट कार्बन ॲटम्स त्या अल्केन्समध्ये असतात. इथं 1 वापरला, प्रोडक्टमध्ये 2 असणार. इथं 2 वापरले, प्रोडक्टमध्ये 4 असणार. इथं 3 वापरले, प्रोडक्टमध्ये 6 असणार. म्हणजे हायर अल्केन्स आपल्याला त्यापासून मिळतात. ट्वाईस ऑफ CH3Br प्लस ट्वाईस ऑफ Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता ड्राय इथर ही इसेन्शियल कंडिशन आहे. ही रिॲक्शन होत असताना सॉल्व्हंट हे नॉन पोलार सॉल्व्हंटमध्येच रिॲक्शन घडून येते. पोलार सॉल्व्हंट लाईक H2O यासाठी यूज केलं जात नाही, त्यामध्ये रिॲक्शन घडून येत नाही. गिव्ज CH3 बघा रिॲक्टंटमध्ये काय होतं, तर फक्त एक CH3 होता. हे जे ट्वाईस मोलेक्युल आहे, मोलेक्युल्स 2 घेतले पण कंपाऊंड एकच आहे, सेम कंपाऊंड आहे, फक्त 2 मोलेक्युल्स घेतले आणि त्यापासून 1 मोलेक्युल हा इथेनचा मिळाला. प्लस ट्वाईस ऑफ NaBr. C2H5Cl इथिल क्लोराइड. हे मिथिल ब्रोमाइड. आता हे दिले आपण, ते कॉमन नेम दिले. याचंच नाव ब्रोमोमिथेन, क्लोरोइथेन. आपण IUPAC नॉमेनक्लेचर कसं द्यायचं तेही आपण बघितलं. प्लस ट्वाईस ऑफ Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. त्यामुळे एक्सप्लेन करत असताना मी ज्याचं नाव घेतलं, नाव जरी नाही लिहिलं तर तुम्ही नोट्स काढत असताना त्या कंपाऊंड खाली, त्या फॉर्म्युल्याखाली त्याचं नाव लिहून घ्यायचं. इथिल क्लोराइड गिव्ज ब्युटेन CH3 CH2 CH2 CH3. म्हणजे हा एक इथिल ग्रुप आणि दुसरा इथिल ग्रुप, 2 इथिल ग्रुप जॉईन होतात आणि त्यापासून एक अल्केन तयार होतं. ट्वाईस ऑफ NaCl ॲज अ बाय प्रोडक्ट. दिस इज Wood's reaction. When alkyl halide reacted with active metal like sodium in presence of dry ether gives higher alkane as a product. आणि हे त्याचे आपण बघितले 2 एक्झाम्पल्स. आणि ही जनरल रिॲक्शन. देन नेक्स्ट रिॲक्शन
by using Grignard's reagent. Third, by using Grignard's reagent. ग्रिग्नार्ड्स रिएजंट, आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल. ग्रिग्नार्ड्स रिएजंट नथिंग बट अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज नोन ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता अल्किल म्हणजे काय? आर ग्रुप, मॅग्नेशियम Mg, हॅलाइड X, RMgX, it is Grignard's reagent, अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. मग आता अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड कुठले कुठले एक्झाम्पल्सला आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणणार? अल्किल ग्रुप कुठलाही घेऊ आपण. इथं फॉर एक्झाम्पल CS3 घेतलं, Mg घेतलं, इथं क्लोरीन घेतला, हा C2H5 घेतला, Mg घेतला, ब्रोमिन घेतला, C2H5 घेतला, Mg घेतला, आयोडीन घेतला. म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि इथं CS3, C2H5, C3H7 आपण कुठलाही अल्किल ग्रुप घेऊ शकतो. परंतु जनरली आपण एक्झाम्पल्स बघत असताना मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप किंवा एन प्रोपिल, आयसोप्रोपिल असे ग्रुपच आपण ठराविक एक्झाम्पल्सच आपण घेतो. आपला इंटरेस्ट असेल तर आपण लॉंग चेनही घेऊ शकतो. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट इज प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल हॅलाइड. ह्यासाठी सुद्धा काय लागणार? अल्किल हॅलाइड लागणार. स्टार्टिंग इट रिॲक्टेड विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. फर्स्ट स्टेप इज प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल हॅलाइड यूज करून आपण आधी ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार करणार. RMgX. And by using that RMgX Grignard's reagent, it is hydrolyzed HOH means H2O. फक्त हे H2Oच HOH च्या स्वरूपात लिहिलं. in presence of dry ether gives RH, that is alkane. RH is nothing but alkane. कारण अल्केनचाच एक हायड्रोजन काढला तर अल्किल ग्रुपमध्ये रूपांतर होतं आणि अल्किल ग्रुपलाच एक हायड्रोजन जोडला तर अल्केनमध्ये रूपांतर होतं. प्लस MgXOH. फॉर एक्झाम्पल R आपण CS3 घेऊ. CS3 MgBr plus HOH in presence of dry ether gives CH4 plus MgBrOH. किंवा हे असंही लिहिलं तरी चालतं अशा स्वरूपात. C2H5MgI plus HOH hydrolysis in presence of dry ether gives C2H6, that is ethane. हे methane plus MgIOH आणि हा इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. याचं नाव मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. These three are preparation methods for alkanes. First we see industrial preparation from crude petroleum or crude oil. Second, from unsaturated hydrocarbons, that is from alkenes and alkynes. And third reaction by using alkyl halide, that is first by using reducing agent, second Woods reaction, and third reaction by using
Grignard's reagent. First step is preparation of Grignard's reagent by using alkyl halide, and second step by hydrolysis of Grignard's reagent gives alkane as a product. Then physical properties, physical and chemical properties of alkanes. Physical properties of alkanes. Alkanes are non-polar. Alkanes contains non-polar bond because the electronegativity of carbon and hydrogen is similar. Not exact same, but it is similar. Therefore, it is non-polar. These are colorless and odorless. Colorless and odorless. First four members are gases. First four members are gases, means methane, ethane, propane and butane are in gaseous state. Then from carbon 5 to carbon 17 are liquid. These are volatile liquid. Volatile liquid ज्यांचा melting point आणि boiling point हा अतिशय कमी, melting point नाही, boiling point हा कमी आहे असे volatile liquids. And from carbon 17 onward are low density solid. लो डेन्सिटी सॉलिड जे आपण व्हॅक्स बघतो किंवा कॅन्डल, ओके ना, मेणबत्ती. मेणबत्ती कशी आहे? लो डेन्सिटी सॉलिड आहे. देन अबाउट melting point, they having low melting point, and when we compare the melting point of isomers, in case of straight chain and branched chain alkanes, straight chain having high melting point than branched chain alkanes. Greater melting point than branched chain alkanes. आता आपण कंपेअर केलं एन पेंटेन अँड निओपेंटेन. एन पेंटेन CS3, CS2, CS2, CS2 आणि CS3 एन पेंटेन. आणि निओपेंटेन CS3C आणि हे 4CS3 ग्रुप. In case of straight chain alkane, they having closely packed structure, while in case of branched chain alkanes they having loosely packed structure. Branch chain alkanes loosely packed structure असतं आणि straight chain alkanes closely packed structure असतं. आणि इथं एरिया मात्र जास्त असतो आणि हा एरिया सुद्धा कमी असतो. आणि दुसरं रिझन म्हणजे ब्रांच चेन, ब्रांचिंग असेल स्ट्रक्चर कसं असतं तर लूजली पॅक असतं. आणि जितकं लूजली पॅक स्ट्रक्चर असेल तर मेल्टिंग पॉईंट कसा असतो? लो असतो. क्लोजली पॅक स्ट्रक्चर असेल तर मेल्टिंग पॉईंट हाय असतो. देअरफॉर स्ट्रेट चेन अल्केन्स हॅव्हिंग हायर मेल्टिंग पॉईंट दॅन ब्रांच्ड चेन अल्केन्स. दिस इज अबाउट फिजिकल प्रॉपर्टीज of alkanes. And in next lecture we will see the chemical properties of alkanes.